हवामानाचा अंदाज व इशारे यामध्ये आपले स्वागत आहे। मान्सूनची उत्तरी सीमा ही आज कायम आहे। पुढील 5 दिवसात नैऋत्य मोसमी पाऊस केरळमध्ये दाखल होण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे। कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात पुढील 5 दिवस, मराठवाड्यात पुढील 2 दिवस तसेच विदर्भात आज दिनांक 27 मे रोजी तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे। विदर्भातील अकोला येथे आजपासून पुढील 3 दिवस, चंद्रपूर व यवतमाळ येथे आजपासून पुढील 2 दिवस तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे, त्यामुळे तेथे ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे। विदर्भात नागपूर येथे आज तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे, त्यामुळे येलो अलर्ट देण्यात आला आहे। आज दिनांक 27 मे रोजी महाराष्ट्रात कोल्हापूर, सांगली, सोलापूर, मराठवाड्यातील बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव व विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना, विजांचा कडकडाट व ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाच्या वादळी वाऱ्यासह तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे, त्यामुळे या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे। कोकणात पुढील 5 दिवस मेघगर्जनेसह तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे। मध्य महाराष्ट्रात कोल्हापूर येथे 28 ते 31, सातारा येथे 27 ते 29 आणि अहमदनगर व पुणे येथे आज दिनांक 27 मे रोजी मेघगर्जनेसह तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। मराठवाड्यातील आज परभणी येथे, उद्या नांदेड, लातूर व उस्मानाबाद येथे मेघगर्जनेसह तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। पुणे शहर व परिसरात आज आकाश सामान्यतः ढगाळ राहून मेघगर्जना, विजांचा कडकडाटासह पावसाची शक्यता आहे। पुढील 2 दिवस आकाश अंशतः ढगाळ राहून दुपारी किंवा संध्याकाळी सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे। पुढील अपडेटसाठी आमच्या वेबसाईटला वेळोवेळी भेट द्या। धन्यवाद।